मॉर्निंग. माझा आज डेली व्लॉगचा पहिला दिवस आहे. मी असा प्रयत्न करणार आहे की रोज एक डेली व्लॉग यूट्यूबवर जातो आहे. फायनली खूप काळानंतर, खूप वर्षांनंतर मी परत एकदा डेली व्लॉग चालू करते आहे. आणि आम्ही आज कल्याणला जायला निघालो आहेत. शौनक काही कारणाने ऑफिसला गेला आहे. तो येईपर्यंत मी पटकन चहा करून घेते. चला. सो असं केलेलं आहे. आय होप तुम्हाला आवाज येतोय. साखर छोट्या डब्यात मी काढलेली नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट मोठ्या डब्यातनं एवढ्या लांब उभं राहिलं तर फुल ट्यूब. कल्याणला ना लोकमान्य म्हणून एक दुकान आहे, लोकल आहे. तिथे हा चहा मिळतो. त्याच्यामध्येच त्यांनी गवती चहा घातलेला आहे ऑलरेडी. त्यामुळे इतका अमेझिंग गवती चहा होतो ना, अमेझिंग. नो वन कॅन बीट दॅट. ताजा गवती चहा घालून सुद्धा एवढा भारी होत नाही चहा. आमच्या काकू आत्ताच येऊन गेल्यात, त्यामुळे आता जे काही आहे, जी काही भांडी होतील ती मलाच घासायला लागणार आहेत. नाही, तुझा नंबर हो. नाही, तू त्याला फोन करणार होतास ना काहीतरी झापायला. त्यांचे बेल्ट गाडीतच आहेत का? हो, बॉडी बेल्ट गाडीतच आहेत. गळ्यातले बेल्टच घालूया मग आता. अरे ओ माय गॉड. हो, बरोबर आहे तुझं. हो ग माझी मनी. छोटू, आई शपथ, पाणी सांडलं रे देवा. शौनक, मला मदत करतोस का घालायला? मेन डोअर बंद कर ना, उघडं का ठेवलंय? कॅमेरा घ्यायचाय का? नाही, नको. कॅमेरा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा ब्रो. हो, न्यायचा आहे ना. हो, तो काढायला लागेल वर चढून. 2 मिनिटाचं काम आहे. फूड नाही न्यायचंय. 2 मिनिटाचं काम आहे कॅमेरा काढणं. खंड्याला न्यायचं की नाही न्यायचं? खंड्याला इथेच ठेवूया का? तुला नाही न्यायचं, चल. ए नको नको रे, नको. त्याच्या मनावर परिणाम होईल. अरे 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 अरे, माझा बेल्ट कुठे गेला? इथे आणलाय त्याचा बेल्ट.
अगं पकडा तिला पकडा. सुंदरा. त्यांचे कवर घातलेत गाडीत. नाही. हे बहुतेक कम्फर्टेबल नसतील लोक. येऊ दे, कुत्र्यांना येऊ दे. काय करणार पण? नाही नाही काही तुम्ही काहीच करू नका, ते काहीच नाही करणार. गाडी पुढे आणतो. चला 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 चला. बाबा आलेला आहे. चला आता. ओ माय गॉड, अर्जुनने ओळखलेली आहे गाडी. चल खंड्या. हो, एक मिनटं थांब 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 थांब, इकडनं जायचंय. गुड बॉय. स्टे बॅक. ऐक या माशी कानावर त्याच्या. चल आज सरक. कम ऑन इन. जो जरा आज जा ना म्हण्या. हां बाय बाय. दत्ता कारवास का? आम्ही आता निघालेलो आहोत. शौनकने गॉगल घालण्यास नकार दिलेला आहे. अर्जुनला गॉगलबद्दल विचारण्यातच आलं नाही आहे. आणि ह्याला तर काही पडलेलीच नाही कसली. हळू. आता आम्ही CNG भरून जाणार आहोत घरी. आता आम्ही माझ्या घरी आलेलो आहोत. अर्जुन खंड्याला घरी सोडले, कारण अर्जुन खंड्या एवढे चकाळतात इथे आल्यावर की त्यांना घेऊन लॉक करणं थोडं कठीणच होतं. हे इथे आपल्याला लागणार आहे. हे ठेव. त्यात तुझं गॉगल आहे. लागणार कशाला? आपल्याला लागणार आहे कोकणात जायला. अगं बावळट, आता गाडी स्वच्छ करायला नाही तेच ना. मग ते ह्याच्यातच ठेव. नाही, मग हे सगळं मी आठ ठेवतोय कागदपत्र. हो, मग कागदपत्र परत गाडीत आणायच्यात ना. ह्यातलं पण बऱ्याच गोष्टी परत ठेवू शकतो. त्यात ऐक ना, तुझं गॉगल काढ त्यातला. का? मग ते गॉगल त्या पाऊच मध्ये राहू दे. मला आता कशाला वाटतं कोकणात. सगळे एका पिशवीत राहिले की काय प्रश्न नाही. हे आमचं अंगण. हे बकुळीचं झाड. ते राहू देत गाडीतच. नाही, ते आपल्याला नाही. हा, ते मग आत्ता लगेच नाही, तसं पण आत्ता मी अनवाणी आहे. धन्यवाद. पुढची टोकरी जाऊ दे. टोपली चिकटली आहे ती, काढता पण नाही येणार तशी. बाटली टाकू नको, ती चांगली वाटली आहे. हे सगळं अर्जुन खंड्याचं सामान. झालं का खाऊन? छोटू गो चिगो. ही अर्जुन खंड्याची खोली, डॉग हाऊसचं. डॉग हाऊस कम ड्राय बाल्कनी. काय? हो, ब्लिंकिट करते मी. कोण आलं रे? अर्जुन कोण आलं? नाही, बाहेर हॉलमध्ये मी व्लॉग करते. कोणाला भूक लागली आहे? स्टे बॅक. नाही, तो तुझ्या हातातला फूड घेऊन तो तिथेच येईल परत. स्टे बॅक. माझा लॅपटॉप कुठे ठेवला?
हा थांब अगं 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 हे अर्जुनसाठी आणि हे खंड्या म्हणजे आज रात्री म्हणजे आज रात्री कोणाला हो विराटच्या बाळाला. माझा बेस्ट फ्रेंड जो माझा आता धीर पण आहे त्याला बाळ झालं. काय हो हो मला फक्त शू करायचं आहे. मला माझ्या घरी करायचं आहे. तर अरे आम्ही बाळाला भेटायला जाणार आहोत. ते मी ऑफकोर्स दाखवू नाही शकणार तुम्हाला पण जाणार तर आहोत. तुझी बॅग आतमध्ये आणली मी. हा देवघरात आहे. आता तर तू रिटायर झाली आहेस. तू आता माझ्या ब्लॉगमध्ये येऊ शकतेस. आईचा 6 म्हणजे ही 5 आहेत ना. हो ते आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना. आईचा शाळेत जॉब सुरू होता तेव्हा ती माझ्या रील्समध्ये यायची नाही म्हणे मुलं चेष्टा करतील विद्यार्थी. आता तर काही बोलू नाही शकत. आता रिटायर झाली आहे. आता मी सासरी जाण्याची वाट पाहते आहे कारण आमचे धनी इकडे काम करत बसलेत ऑफिसचं. तर असे कपडे बदलून तयार झालेले आहे. त्याची मीटिंग अजून झालेली नाही आहे. तू जातेस का? का हा आला नाही का अजून केदार? आतापर्यंत आपण पोहोचलो असतो आपल्या गाडीवर. त्याला एकदा विचारू का शौनकला? अगं पण आम्हाला गाडी सर्व्हिसिंगला टाकायला म्हणजे धुवायला टाकायची आहे. आला तर शौनकची मीटिंग अजून झालेली नाही आहे आणि मी कपडे बदलले कारण अर्जुन खंडेचे केस होते माझ्या टी शर्टला आणि आता बाळाला बघायला जायचं त्यामुळे आय शुड बी क्लीन कारण नाहीतर मग मला त्याला उचलून घेता नाही येणार म्हणून आय चेंज्ड. शांत काय झालं? तुला काय एवढा राग येतोय? कोणी यायचं नाही का घरी? असं बघतोय. तुला किती वेळ आहे यार? किती वेळ आहे? पंखे लावायला तुम्ही बिन पंखेचं नाही बसलात? जी माणसं आतून कूल असतात त्यांना बाहेरनं पंख्याची काही आवश्यकता नसते. कॅमेरा रखल्यामुळे माणसाचं बोलणं कसं सेन्सॉर होतं. दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही अजून जेवलो नाही आहोत. मी सकाळी नाश्ता पण केला नाही आहे. या माणसाने भरपेट पोहे खाल्लेत आणि माझी काही फिकीरच नाही आहे. बाईचं जीवन. मोठी रिस्क घेऊन थोडीशी सोसायटीतनं बाहेर पडतानाच घेते फक्त. मी आता चालले गाडी स्वच्छ करायला टाकते आणि शौनक तिथेच ॲक्टिवा घेऊन येतो आमची आणि मग तिथून आम्ही बाळासाठी छान गिफ्ट घ्यायला जाणार आहोत मस्तपैकी. सोसायटीतले काका माझ्याकडे बघून मला जोच करून गेले. फोन हातात आहे म्हणून बरं आता ठेवते. रस्ता क्रॉस करायचा आहे. बंद आता ते तिकडे कुठलं? रॉयल रेसिडेन्सीच्या समोर. आता वाजले 3 तर त्यांना म्हणा की आम्हाला 1 तासात दे. ते बघून ना चल ना 1-2 तासच लागतात त्यानुसार. नाही 2 नाही चालणार तास हा कारण अमृताची वेळ घेतली आपल्याला तिथे जायचं कारण मला नंतर डॉक्टरांकडे जायचं बाळाला घेऊन. मग मी नाही येणार. मग 1 तासात मी कसं काय येऊ काम करून? मग नको येऊस. ठीक आहे चल. तर ती परडी लावली आहे ना ती काढू नका का ती चिटकवली आहे तिकडे गाडीच्या आत. ती काढू नका. हसतोस काय? तुला आता कुठं सोडू काय? तू घरी आहे, सासरी. ब्रो मी जेवले नाही आहे. यूट्यूब ब्रो.
काय म्हणतेस? स्कार्फ दे. 0.5 रिझोल्युशन पण करू शकतोस. आता तुला मी माझं रूप बदलून दाखवते. अरे ते श्रुती 2 मिनिटात जायचं आता. 2 मिनटं, फक्त 2 मिनटं रूप बदलून दाखवते तुला. ओळख कोण आहे आता का? प्राजक्ता शुक्रे. हो देवा. अर्ध्या ऐक ना, तू काहीतरी कर ना जुगाड मॅनेज. तर कोण विसरलेलं ऑफिसमध्ये? दिल का जो हाल है. इथे आल्यावर हे सगळे जे भवपाश आहेत ना, हा? मला इथे आल्यावर सगळे जे भवपाश आहेत ते मला माझ्या कर्तव्य पथावरून दूर नेतात. तुझा कर्तव्यपथ काय? आणि एक रॅन्डम कंपनी जाऊ दे, आता बोलत नाही. तुझे कलिग्स मध्ये व्लॉग बघतात कारण. शौनक प्लीज यार, त्या खडबडीत रस्त्यावरनं नको घेऊ का? आग्रा रोडवरनं घे. शौनक ते किती खतरनाक आहे यार. आता मला भूक लागली. अरे मला नाही आवडत यार तो रस्ता. सरळ 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 मला रस्ता दाखवतो. एवढा बकवास रस्ता आहे ना. कल्याण मधल्या सगळ्यात दळभद्री रस्त्यावरनं हा आणतोय मला. माझ्याकडे कुठला फोन आहे माहितीये ना तुला? दाखवते तुला आता. 17 Pro मध्ये. त्याचं नाव काय सांग? 17 Pro मध्ये ऐक. त्याचं नाव काय सांग? या रस्त्याचं याचं मला नाही माहिती. चाळ आहे कुठली तरी. दाखव ना. ही चाळ आहे कुठली तरी. कुठली चाळ आहे का माहिती? लाल बंगला म्हणतात. लाल तर दिसत नाही तो. खूप जुनी वस्तू आहे. ऐक ना, 17 Pro मध्ये पोर्तुगीजांनी बांधली. मी काहीतरी तुला इम्पॉर्टंट सांगते. श्रुती 17 Pro मध्ये सेल्फी मोडमध्ये वर्टिकल फोन धरल्यावर पण हॉरिझॉन्टल रिझोल्युशन करतात. समज गे. कुठल्याही जुन्या बिल्डिंगमध्ये अंधारच असतो ब्रो. दॅट्स होमली थिंग वन कॅन एव्हर हॅव. काय बघताय हे? क्राईम पेट्रोल. नवीन नाटक सुरू केलंय. काहीतरी क्राईम पेट्रोल बघायचंय आणि मग डोक्यातल्या डोक्यात सिनारिओ आखत बसायचे की कसं सगळं काहीतरी होईल. श्रुतीने नवीन नाटक सुरू केलं, डेली व्लॉगिंग. बोलताना तिच्याशी नेहमीच पॉलिटिकली करेक्ट बोलावं. असं काही नाहीये. हो, त्याला सेन्सॉर, फक्त शिव्या वगळाव्या लागतात बोलताना. असं काही नाही. आपण आता काही असं बोलायचं नाही बाबा की राहुल गांधी येते बाबा, हुशार माणूस आहे. टेन्शनच्या गोष्टी द्या. टेन्शन काय? काका घाबरले रे. सुनेच्या रोडमध्ये. शौनक, तू उसळ पोळी पण खाणार आहेस ना? का नुसता भात? उसळ पोळी. हो. काकांनी एकदम परफेक्ट प्रमाणात केलंय रे. मानला. काकांनी केलेली आमटी, काकूने केलेली उसळ आणि वा, एवढं सगळं माझं कौतुक केलंस. मस्त मेन्यू आहे. आता मी जरा आरामात बसून जेवते कारण लगेच निघायचंय. तो आला का खाली? सॉरी, खूपच जवळ आलास. हो हो. बाय काकू. बाय काकू. बाय काकू. हाय. माझ्या ब्लॉग मध्ये हाय कर. माझ्या ब्लॉग मध्ये हाय कर. नवीन सुरू केलंय. नको नको, काहीतरी आणू आम्ही. आता आम्ही चाललो आहोत. बाळाचा बाबाच आम्हाला घ्यायला आलाय, त्यामुळे आम्ही आमची कार काढत नाही आहोत. आणि आधी आम्ही फक्त आमची कार घेणार आहोत. धुवायला टाकली होती आणि मग जाणार आहोत डोंबिवलीस. अरे हा कोणती कार घेऊन आलाय? अरे हा कोणाची तरी दुसऱ्यांचीच कार घेऊन आलाय. ही कोणाची कार घेऊन आलास तू? दिनेश दादा फडके. हो का?
कारण आमची मोठी आहे. बरं ऐक ना, एक तुला फेवर कसा की आपण आता परत जायचं आहे तिथे रॉयल रेस्टॉरंटच्या इथे, आणि आमची कार घ्यायची आहे तिकडनं, ती आपल्या सोसायटीच्या त्यामुळे आमच्या घरी ठेवायची आणि मग जायचं अमृताकडे. आम्ही ती धुवायला टाकली. ओके. 5 मिनिटांहून जास्त नाही. तुला खूप घाई नाही ना? नाही, मला 6:15 मीटिंग घेऊन. हा आज विराजमुळे मला मृदुला त्याच्या गाडीत बसण्याचा योग आला. अदरवाईज मी तिच्या गाडीत बसून हे काय आता मी कुठे बसायचं, इथे केवढं सगळं सामान ठेवलंय, तिकडे सारखं अगं तू तिकडून बसशील म्हणून मी इकडे थांबलो. आणि शौनकने तिथे बॅग ठेवली. म्हटलं काय असं तिकडे आता ह्यांच्या गाडीत वास मस्त येतो रे. कोणती आहे रे? ते एअर पॉकेट लावलंय, छान आहे. एकदम स्मूथ आहे ना. आता आम्ही आलेलो आहोत गाडी घ्यायला, आणि शौनक गाडी काढते कारण मला थोडंसं काम आलं ऑफिसचं, त्यामुळे मी फोनवर काही डॉक्युमेंट्सची सेंडासेंडी करत होते. आता हा माणूस जेव्हा इकडे येईल तेव्हा आम्ही घरी जाऊ गाडी ठेवायला, आणि कानातले घालू. टी शर्ट काढून कुर्ता घातला पण कानातले घालायला विसरले. इतकं कट्टू का लावलेलं? कट्टुकट नव्हतं, तुला वाटत होतं कट्टुकट आहे. श्रुती काय मस्त केले. 2-2 सेंटीमीटरचाच हे होता. पण होता ना, मी सांगत होते की ये इझिली येशील. कशी वाटते आपली गाडी? चकाचक. हा. हे लाव. ट्रेल गेट्स ओपन, प्लीज चेक. हे घे माझी ओढणी घे. दिल का चाहता है वो तुमको. झालंय का बंद? तिकडे बघ, दिसतंय ना बंद. टेलगेट ओपन म्हटलं रे, पण त्यांना हेच कसं काय लागलं? काय श्रुती तू लावतीये. आता कसं काय? सॉरी. हे चांगलं होतं. हो लावतीये. जीव जातोय ह्याचा लगेच. आणि तुला माहिती का, आपल्याच गाडीचा जोर ठणठण आहे, बाकीच्या गाड्यांचाच एकदम टिंग टिंग असं हळूहळू वाजतं. लोकांना ते पण इरिटेट होतं. आपलं ऐकलं तर लोक मरूनच जातील. बरोबर. हा नाही, मला कानातले घालायचे. हे यार श्रुती, आता वेळ नको. हे बघ, तू कार लावेपर्यंत माझे कानातले 1000 कानातले बदलून चालत होतील. येणार आहोत बाहेर. हो मग त्याला आत बोलव. एवढं काय 2 मिनिटं चालण्याने काय होणार आहे तुझं? 2 मिनिटं अरे तसं पण ऐक नाही, अमृतावर झोपली तसे. आणि गाडी कुठे लावायची? आतमध्ये मी गेट उघडते. हा स्कार्फ तुझ्याकडे ठेव. तू स्कार्फ घेऊन या का बाहेर येताना? मला येताना लागणार आहे. हाय आई, मला माझी निळी बॅग दे पटकन. ती जिमवाली बॅग असते ना, ती निळी बॅग दे. माझे कानातलेच घातले नाहीत मी. शौनक गाडीतनं बाहेर याच्यात मला घालायचे ना, तर तू लगेच. काळवीट. तू स्कार्फ घेतला? तू निळं बॅग घेतली? निळी बॅग कशाला घ्यायची? तू घेतलं काय? कानातले घालायचे होते. नाही, आता बारशालाच डायरेक्ट. शौनकने रेट केला. माझा मोबाईल राहिला. बाय बाय. आता मी फास्ट पुढे चालते कारण शौनक मला म्हणाला धावू नको शौनक, सोसायटीतले लोक बघतात मला. काय रे शेरू 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 शेरू. खंड्या तिकडनं भुंकतोय, तिकडनं खंड्या भुंकतोय. अगं अगं म्हणजे अगं चिकू छोटू आहेस ग ती नुसती. अगं हो ग, एवढा वेळ सगळ्यांकडेच असतो हो की नाही म्हणे? नाही नाही, आता कपडे माझे खराब होत आहेत शेरू.
बाय 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 छोटू. हुश. व्लॉगर बिकम्स ट्रॅफिक वाला. हाय ईशा. हाय. इथे इथे कोणाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट हवी असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला तिचं कार्ड पाठवेन. हो खरंच. आणि फक्त जर तुम्ही खरोखर डॉक्टरची कन्सल्टन्सी असेल तरच मिळेल. नंबरसाठी वगैरे घेऊ नका, कारण तिची मॅनेजर वेगळी आहे. ते माझे सासरे आहेत. आम्ही आता आलेलो आहोत अमृताच्या घरी, म्हणजे सोसायटीत, आणि आता बाळाला भेटायला जाणार आहोत. त्यामुळे ते काही ऑब्विसली बापरे ब्लॉगमध्ये येणार नाही, पडणार होते. हे भाई अमृताचं घर. सुप्रभात नाव आहे घराचं. ओके सुप्रभात. संध्याकाळी ना, संध्याकाळी आलं तरी सुप्रभात. विराज आणि शौनक गाडी पार्क करून येत आहेत. बाय आता गाईज. आता आम्ही चाललोय वडापाव खायला डोंबिवलीला. म्हणजे मी नाही खाणार आहे, कारण मी आता अमेझिंग दहीपुरी खाल्ली आहे. इतकी अमेझिंग दहीपुरी होती ना, पुण्याला गेल्यापासून आय हॅव मिस्ड दिस चाट. जरा रस्ता क्रॉस करते, डायरेक्ट उडण्याचा व्हिडिओ येईल नाही तर इतकी अमेझिंग दहीपुरी होती. आणि त्याच्यात त्यांनी जो ठेचा घातलेला ना, इथे इथे किक गेली, इथे घाण मला म्हणतात तिखट. मजा आली. आता ईशा सगळे वडापाव खात आहेत. तर म्हणते नाही. खरडा म्हणजे ठेचाच असतो ना. काय वास आहे मस्त. वा वा तिखट वास आला मस्त. आता खाल्ल्यामध्ये झालं पोट भरलं मला. चहा घेऊ शकते मी त्यातलं त्यात. हे पिवळं काय आहे? नहीं लेकिन ये येल्लो क्यों है? हाँ वो माली वैसे झाड़ी है शायद. येल्लो कलर का. तुला कोणता येल्लो दे रहे हो मुझे, ये दे रहे हो. कौन सा बनता है? ये चाहिए. कौन सा भी चलेगा. अच्छा लगता है ना, लेकिन नॉर्मली है ना. अमेझिंग आहे, खूप भारी आहे. शौनक थोड़ी तो जितनी रहेगी उतनी मुझे खानी है. आई शपथ. लुंगीत उंदीर जातो. कशाला जातो त्या उंदराकडे? काका तो काही गरज नव्हती कशाला गेला? मी मला टेस्ट दे ना. कसं आहे? ते आपण पुण्याला असताना जे मी त्यासाठी जर थोडा अट्टास करत होते. श्रुती दुसरीकडे फोकस झाला याचा हलती. मग तू कशाला टच केला मी त्याच्यावर? नाही केला टच. तू माझ्यावर काय काय टाकते सगळं? कॅमेरा मधला मला दे ना.
काय शोधतीये काय आलं मला एक छोटंसं दिसलेला त्यानं तर जाऊ दे. हाय. सो फायनली डे इज ओव्हर. आता मी मस्त झोपणार आहे आणि उद्या आम्हाला पहाटेच निघायचं आहे कोकणात जायला. तर पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया कोकणाच्या. मला प्लीज सबस्क्राईब करा. हे नवीनच चालू केलं आहे व्लॉगिंग आणि प्रोत्साहन द्या मंडळी. आता झोपते मस्त. बाळ खूप क्यूट होतं, एकदम छोटंसं. आणि एक गोष्ट मात्र मी आता नोटीस केली रिसेंटली, की आता माझ्या ज्या मित्रमैत्रिणींना बाळं झाली आहेत, एक एक पिढी पुढची एक एक वर्षाने जेवढा फरक पडतो आहे ना, खूपच. त्यांच्या डोळ्यामध्ये एवढी मॅच्युरिटी आहे. नंतर त्यांचे जे काही हावभाव आहेत ना, म्हणजे पहिले लहान मुलं इतके हावभाव नाही द्यायची, आता एवढे देतात ना. खूपच म्हणजे ते स्मार्टच होत चाललं. त्यांचा ब्रेन खूप जास्त फास्ट ग्रो होतो आहे किंवा फास्ट फंक्शनल होतो आहे. आता मला मेडिकल टर्म्स नाही माहिती, पण दिस इज वॉट आय हॅव ऑब्झर्व्ड सो फार. तुम्हाला याबद्दल काय वाटतं किंवा तुम्हाला याबद्दल काही ज्ञान असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बट आता मी झोपते आवरून छान आणि पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. प्रोत्साहन द्या मंडळी. बाय बाय.